एक कलाकार म्हणून ना आपल्या काही अशा कोर व्हॅल्यूज असतात की ज्यांच्यासोबत आपण तडजोड नाही करत, कुठलंही काम करत असू कोणत्याही मीडियममध्ये असलं तरी, की ह्या काही गोष्टी आहेत ज्या सिद्धार्थ जाधवला डिफाईन करतात कामाच्या बाबतीत. तर अशा काही गोष्टी तुझ्या बाबतीत काय आहेत? म्हणजे सवयी असतील किंवा ॲटिट्यूड असेल, फिलॉसॉफी असेल, तुझी तुझी अशी कामाबद्दलची काय डोक्यात कॉन्सेप्ट आहे? मला असं वाटतं ना, म्हणजे मी सुरुवातीला जेव्हा स्ट्रगल आम्ही जेव्हा कामं करायला लागलो, तेव्हा आम्हाला ते सगळं दिसण्या-बिसण्यावरून ते तर खूप वेळा बोललो. आता त्याच्याबद्दल मी बोलत नाही. पण मला मला नेहमी वाटायचं की ना, की आता हे काम शेवटचं काम आहे. हे याच्यानंतर काम नाही मिळणार आहे. त्यापेक्षा आपण ते ठासून करायचो ना, हं. तर ती जी एक्साइटमेंट आणि ते जे प्रूव्ह करणं असतं ना स्वतःला, ते मला वाटतं कुठेतरी माझ्यात सुरुवातीपासून होतं, की आता हे मिळालं ना, केदार सरांनी आपल्याला हे विचारलं, "भाई झुकून देऊन काम करू." की प्रत्येक शेवटचंच आहे असं. हां, म्हणजे ते हं. दाखवू. त्याच्यानंतर मला कामातला प्रामाणिकपणा किती असायला पाहिजे, तुमचं डेडिकेशन कसं असायला पाहिजे किंवा तुम्ही किती समरस होऊन काम करताय किंवा हं. तुम्ही किती सरेंडर होताय, हे प्रत्येकाकडून शिकत गेलो मी. मी कुठे ॲक्टिंगचा कोर्स नाही केला आहे. हं. सिनेमातलं मला काही तसं कळत नाही. पण या प्रत्येक माणसाकडून पण ओव्हरऑल ती एक्साइटमेंट खूप महत्त्वाची आहे आणि आपल्या आजूबाजूला लोकं सांगतात, हं. की "काय करतो? हे थोडी करायला पाहिजे तू." अरे काय? तर ह्या ह्या गोष्टी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तू म्हणजे तू रेडिओ जॉकी आहेस. तुला इथे इथे बोलता आर-जे आहेस तू. तुला इथे बोलताना तुला काय वाटतं? हं. तुला काहीतरी काही नॉर्म्स दिले असतील सगळं, पण तुला काय वाटतं ते खूप महत्त्वाचं असतं. राइट. तसं मला हे तू काम का करतो त्याचं लॉजिक तुझ्याकडे असायला पाहिजे. मी हं. ॲक्टर आहे. आता मी नेहमी हा विचार करतो, की मी हे काम का करावं? असा विचार करत नाही, अच्छा मला हे काम आलंय का? हे मी किती चांगलं करावं ह्याचा विचार करतो. तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलणं खूप गरजेचं आहे आणि तो दृष्टिकोन माझा बदलला आहे. मी प्रत्येक काम काय म्हणूया मनापासून करण्याचा अगोदर प्रयत्न करत होतो. आता तो जास्त झाला आहे कारण आता ना, आता अरे ह्याच्यापेक्षा मी हे करू का? ह्याच्यापेक्षा हे करू का? ह्याच्यापेक्षा हे आहे ना, हे किती चांगलं करू का? ह्याच्याबद्दल मेहनत घ्यावी लागते. हं. सो मला काम करताना एखादा सिनेमा आला, तर ती एक्साइटमेंट आणि हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडतंय आणि ती माणसं हं. ज्यांना आपण अरे तिथे पाहिलं असतं, इथे पाहिलं असतं. जसं लग्न कल्लोळचं घ्यायला गेलो, तर मयुरी देशमुखबरोबर पहिल्यांदा काम करतोय. भूषण प्रधानबरोबर पहिल्यांदा काम ही किती मस्त मोहम्मद बर्मावाला जे डिरेक्टर आहे, ज्यांनी खिलाडीपासून अब्बास मस्तानना असोसिएट आहेत. अरे या लोकांवर काम केलं ना आणखी आणि त्यात कॅरेक्टर खूप गोड आहे, हं. वेगळं आहे, सरप्राईज करणार आहे. सो अशा गोष्टी असतात जेणेकरून तुम्ही झोकून देऊन काम करू शकता. पण कामातला प्रामाणिकपणा भरत सरांनी मला सांगितलेली गोष्ट आहे, की सिनेमा येतो, तो आवडतो किंवा तो नाही आवडत. पण एक गोष्ट चांगली असते किंवा एक गोष्ट लोकं अजिबात नोटीस करायचं विसरत नाही, ते म्हणजे तुमच्या कामातला प्रामाणिकपणा. किती खरं आहे. म्हणजे विनिंग टीममधला 12वा प्लेयरपेक्षा हरलेल्या टीममधला मॅन ऑफ द मॅच होणं कधीही चांगलं. कारण तुम्ही अंडरलाईन होता. तुम्ही तुमचे हं. एफर्ट्स दिसतात. तुम्ही ती मॅच जिंकवण्यासाठी आणि ते एवढं असतं, की तू नेहमी बघ जेव्हा एखादा सामना जिंकला जातो, ते जिंकलेल्या टीममधलाच प्लेयर ऑफ द मॅच असतो. हं. तो पराभूत झालेल्या टीममध्ये क्वचित असतो, क्वचित त्याचा. तर आपण ते होणं काय ते पण होऊ शकतो आपण. ते व्हायला पाहिजे. सो ही फिलॉसॉफी आहे आयुष्यातली, की तुम्ही म्हणजे 12वा प्लेयर होणं चांगलं आहे, पण तुम्ही एफर्ट्स घेतलेत. हं. तुम्ही भले ती मॅच थोडे 1 रनने का हरले असताना, पण तुमचं ॲप्रिसिएशन खूप चांगलं असतं. तर तुझ्या कामातला प्रामाणिकपणा हा खूप महत्त्वाचा आहे, जो मी जपण्याचा प्रयत्न करतो.